वर्षापर्यंत मंदिर ऐकीव आहे. मस्त असं मयूर असणार आहे आणि जन्माचा पालना असणार आहे. श्रीराम नवमीच्या निमित्ताने पालखी सोहळा आहे. ओके. नमस्कार मंडळी, सर्वप्रथम स्वागत आहे आपला उरणचा वीरेन या चॅनलवर. आणि आज आहे श्रीराम नवमी. सो स्पेशल श्रीराम नवमीसाठी आपण आलेलो आहोत पुंडे गावात. इथं भरपूर मोठा जल्लोष असतो श्रीराम नवमीचा. चला तर थेट जाऊया आणि मंदिरात घेऊया दर्शन आणि करूया व्हिडिओला सुरुवात. तर मंडळी पाहू शकता, हा एंट्रन्स असणार आहे आणि इथूनच थेट जाणार आहोत मंदिरामध्ये. आणि फुल ऑन क्राऊड आहे, एंट्रीलाच क्राऊड पाहू शकता. तर मंडळी आलेलो थेट मंदिरामध्ये आणि मंदिर पाहू शकता. आणि तुम्हाला वर जय श्रीराम लिहिलेलं आहे आणि इथूनच एंट्रन्स होणार आहे मंदिराचा. आणि सर्वजण भाविक पाया पडून येताना तुम्हाला पाहायला भेटणार आहे. आणि आता आतमध्ये एंट्रन्स करणार आहोत. हा बघा एंट्रन्स पाहू शकता, मस्त असं डेकोरेशन केलेलं आहे. पूर्ण तुम्हाला डेकोरेशनमध्ये पाहायला भेटणार आहे मंदिर. आणि आता थेट तुम्हाला पालखी दिसणार आहे. हीच पालखी तुम्हाला पाहायला भेटणार आहे पूर्ण पुंडेगावामध्ये. आणि पालखी मस्त अशी सजवली, हे बघा मस्त असं मयूर असणार आहे आणि मस्त सजवलेली पालखी तुम्हाला पाहायला भेटणार आहे, ही बघा. आणि आतमध्ये तुम्हाला राम, लक्ष्मण, सीता यांची फ्रेम ठेवलेली पाहायला भेटणार आहे, ही बघा. आणि मंडळी इकडे पाहू शकता, श्रीराम जन्माष्टमी म्हणजे जन्माचा पालना असणार आहे. हाच पालना झोलवला जाणार आहे जन्माच्या दिवशी. मंडळी पहिलंच तुम्हाला दर्शन होतं आहे, मारुती रायाचं दर्शन होणार आहे, हे बघा. आणि प्रत्येक भाविक तुम्हाला दर्शन घेताना पाहायला भेटणार आहे. आणि इकडं असणार आहे राम, लक्ष्मण, सीता. आणि मंडळी इकडं तुम्हाला पाहायला भेटणार आहे विठ्ठल रखुमाई. तर मंडळी थेट आलेलो आहेत मंदिरामध्ये आणि ग्रामस्थ भेटले आहेत. काका आपलं नाव? अशोक ठाकूर. ओके. आणि ही पालखी सोहळा जो आपला गाजतोय तो कशाबद्दल असणार आहे, थोडी माहिती द्या पालखीबद्दल. श्रीराम नवमीच्या निमित्ताने पालखी सोहळा आहे. ओके. बऱ्याच वर्षांपासून ही परंपरा चालू आहे. ओके. आता 2024मध्ये आम्ही हे नवीन मंदिर उभारले. ओके. पुनर्वसन केलं पूर्ण मंदिराचं? पहिलं जुनं मंदिर होतं. ओके. पुनर्वसन केलं आणि दुसरा वर्धापन दिन यावर्षी साजरा केला. ओके. आणि तेव्हापासून कार्यक्रम सुरू आहेत. ओके. 19 मार्चपासून, गुढीपाडव्यापासून. आणि आता सकाळीचा कार्यक्रम होता अभिषेक, तो झाला. त्याच्यानंतर राम जन्म झाला दुपारी 12:30 वाजता. ओके. आणि 4 ते 7 नवस मिरवणूक असते गावामध्ये. ओके. गावात फिरते पूर्ण. ओके. आणि आता दर्शन वगैरे झाल्यानंतर बरोबर 11:15 11:30 पालखी मिरवणूक निघते गावात. त्याच्या आधी आरती केली जाणार आहे. हां, एक आरती 11:15 होते. 11:15 आरती होणार आहे. नंतर पालखी मिरवणूक. पालखी मिरवणूक पूर्ण गावात भरली जाणार आहे, पूर्ण गावात फिरवली जाणार आहे. आणि नंतर रिटर्न कधी येणार? उद्या रात्री 7-8 वाजता. 7-8 वाजता. दुसऱ्या दिवशी. म्हणजे ही पहिल्यापासूनची परंपरा चालू आहे. परंपरा. ओके. आणि इथं जुना मंदिर होता की जुना मंदिर दुसरं मंदिर आहे? तिसरं मंदिर आहे. 1990ला होतं एक जुनं बांधलेलं. ओके. सर्वात जुनं कोणतं मंदिर असणार आहे? त्याच्यानंतर अगोदरचं 103 वर्षापर्यंत मंदिर ऐकीव आहे. ओके. 103 वर्षापर्यंत. 103 वर्ष. हां 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 हां. ओके. तेव्हापासूनची परंपरा परंपरा राबवली जाते. हां. सर्व ग्रामस्थ एकत्र येऊन सर्व ग्रामस्थ एकत्र येऊन उत्सव साजरा. हवा आपलं नाव? महादेव एकनाथ घरत. ओके. धन्यवाद. जय श्रीराम. जय श्रीराम. तर काका, याच्या व्यतिरिक्त कोणता सण आपल्या इथं साजरा केला जातो? गोकुलाष्टमी साजरा होते. ओके. आषाढी एकादशी होते. ओके. रामनवमी होते. नंतर त्याच्यानंतर हनुमान जयंती होते. आणि आम्ही मंदिर बांधल्यापासून, आम्ही मंदिराचा जीर्णोद्धार केल्यापासून आम्ही एक मंदिर संकल्पना केली. मंदिराची जतन करण्यासाठी आम्ही दर एकादशी महिन्यातून 2 एकादशी दर एकादशी कीर्तन होते इथं. दर एकादशीला दोन एकादशीला 2 कीर्तन होतं. म्हणजे ते आम्ही तिसरा वर्ष सातत्याने आम्ही ते चालू ठेवलं आणि याच्या पुढे आम्ही ते कायमस्वरूपी चालू ठेवू.
मयूर घरात. ओके ओके धन्यवाद मंडळी. थोड्याच वेळात आरतीला स्टार्ट झालेलं पाहू शकता. आरती स्टार्ट झालेली. चला तर मंडळी हार घातला जाणार आहे श्रीरामांना पाहू शकता तुम्ही. आणि अध्यक्ष स्वतः हार घालणार आहेत आणि आता पालखी थोड्याच वेळेला उचलली जाणार आहे. पाहू शकता इकडे छोटे कृष्णा पण आहे. मस्त असे सजवले ते बघा. काही सजवलेत कृष्ण वगैरे आणि मस्त असे विठ्ठल रखमाई पण ठेवलेली आहे पाहू शकता तुम्ही. चला तर मंडळी पालखी उचललेली आहे आणि आता इथून निघणार आहे. चला तर मंडळी पालखी निघाली आणि पाहू शकता पुण्यवासी प्रभू श्री रामचंद्र महाराज के पुण्य रघुपति राघव पाहू शकता पालखी आलेली पतित पावन सीताराम आणि एक आनंदमय सोहळा पतित पावन सीताराम. फायर शॉट वगैरे होणार आहे आणि जल्लोष पाहायला भेटणार आहे तुम्हाला पुंडेकरांचा. जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम. पुण्यवासी प्रभू श्री रामचंद्र महाराज की. पुण्यवासी प्रभू श्री रामचंद्र महाराज की.
तर फायनली मंडळी व्हिडिओ झालेली आहे. कसा जल्लोष वाटला पुंडेकरांचा, जास्त व्हिडिओ घेता आली नाही. सो ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला. टिल देन टेक केअर, बाय बाय. भेटूया अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. चला बाय बाय.